या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आजा, तू बी तेच बघतोयस ना जे मी बघतोय? वय काय भानगड काय मामा? हा काय चाललंय ते कळायला पाहिजे बरं का? आजा, तुला एक अनुभवाची गोष्ट सांगतो बरं का। जेव्हा घरातल्या बायका एकमेकींमध्ये काहीतरी खुसूर पुसूर करतात का नाही, नवऱ्याचं काही खरं नाही। पुष्पे, हे पुष्पे, काय नको मला खायला? भूक नाही मला। म्हणजे अगं कशाला ती नादाला लागतेस? सकाळपर्यंत ती अशीच करत्या, काय खाल्लं नाही पिल्लं नाही, नुसतीच बसले बघ। तुमची मदर बघा तिकडे बाहेर एकटीच उंबऱ्यात बसली, डोळ्यात पाणी बिणी आणले, फुल सॅड झोन मध्ये। काय झालंय काय? जवळ आपण तिला बाळाची न्यूज देत नाही तवर ती काय बी खाणार नाही। मला कुणाचं सुद्धा काय बी ऐकायचं नाही आता। तुमची इच्छा मी पूर्ण करणार। खरं सांगताय? होय, खरं सांगतोय। आपल्याला जसं पटलंय का नाही तसं त्यांच्या घरातल्यांना बी पटलं पाहिजे ना। तुम्ही समजून सांगितलं तसंच त्यांच्या घरातल्यांनी त्यांची समजूत काढली तरच काहीतरी उपयोग आहे बघा। म्हणजे तुला असं म्हणायचं का की आपण त्यांच्या घरातल्यांशी बोलू? तसं बोलायला काय हरकत नाही म्हणा। मला एक आयडिया सुचली। काय काय? इकडे सांगते। अहो जीजी, आता तुम्हाला काय सांगू, जेडी आणि भैयाने बी आता चान्स घ्यावा असं वाटतंय बघा मला। अहो आता त्यांची आई जवळ त्यांना बोलवत नाही तवर काही ही जात नाहीत। तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे ना, मग लावा की। काय रे जीजी? त्यांना सगळा विषय माहिती आहे आधीपासून। काय सगळं माहित आहे ना? मग हे घ्या, बोला तुम्हीच। काय बोला? तुम्हाला जरा जरी जेडी बद्दल काय वाटत असेल ना तर धरा। एक मिनिट, मी काय म्हणते, आपण एक काम करू शकतो, आपण ताई साहेबांशी बोलूया। पण त्यांचा नंबर कुठे आपल्याकडं? मामी, अहो तो नंबर भैया साहेबांच्या मोबाईल मध्ये नक्की असणार। पण तो भैयांना न कळता घेता आला पाहिजे। मामी, एक आयडिया आहे। काय काय? इकडे सांगते। मी फोन करून त्यांना म्हणले की मला आई साहेबांशी बोलायचंय। मग त्या म्हणल्या की मला कशाला फोन केलाय, तुम्ही त्यांना फोन करा। तर मी म्हणलं त्यांचा फोन बंद आहे। तर मला म्हणल्या मग तुम्ही बंगल्यावर जा। मला तर आधी काही कळलंच नाही। मग मी त्यांना म्हणलं की आई साहेब तर तुमच्याकडे आहेत ना? तर नाही म्हणल्या। काय? होय तर। होय तर, म्हणूनच मला टेन्शन आलंय। अहो त्या तर म्हणल्या गेली 2 वर्ष आई साहेब त्यांच्या घरी गेल्याच नाहीत। काय सांगते तिथले? तेच तर अहो। तू तू कोणाला बोलली नाहीस ना? मामींना नाही ना सांगितलं? माझं मलाच कळना झालतं। मी मामींना सांगितलं, त्या जरा गडबडीत होत्या म्हणून नंतर फोन करते म्हणल्या। अहो मामीने परत कालवा केला असता तर काय केलं असतं आपण? हा, नशीब ते केलंच ते। शितले, तुला सांगत होतो ना या भानगडीत पडू नको म्हणून। अहो तर माझं काय त्यात? मामींचीच तर आयडिया होती की। आता त्या एवढ्या मागं लागल्या होत्या म्हणून मी जरा मदत केली, एवढंच। पण आयडिया त्यांची असली तरी फोन तू केलास ना, फोनवर तूच बोललीस ना। आणि उद्याच्यातनं काय झालं तरी सगळं तुझ्यावर येणार आहे। अहो ते तर माझ्या ध्यानातच नाही आलं। मामीनच बोलायला सांगायला पाहिजे होतं। जाऊ दे, मामीनं बोलणंच ना ते एक बरंच झालं म्हणायचं। पण हे जर मामीनं कळलं असतं ना शितले
तर काय झालं असतं काय माहिती. पण आता काय करायचं? हो, माझं तर डोकंच चालना झालंय. मला सांग काय म्हणलं ते नेमके? म्हणजे आई साहेब त्यांच्याकडे नाही तर मग गेले कुठं? हो, तेच तर कळना झालंय. तिथले मी काय म्हणतोय, आपण भैयाला सगळं सांगूया. हो, नाही फोन का केला असं म्हणले तर, आणि नंबर कुठून सापडला असं विचारलं तर मग काय सांगायचं? हो, त्यांना सगळं प्लॅन कळल. आणि मामी खवळत्याल ते तरी वेगळंच. मामींना याच्यातलं काय बी माहित नाही, आणि त्या भैयाचं काय सांगता येत नाही. कधी तो माणूस सटकल, काय भरोसा नाही त्याचा. तिथले अगं सगळंच अवघडून बसले की ग, काय करायचं आता? तेच की मला बी होच प्रश्न पडलाय. आता याच्यामुळे जयश्रींच्या संसारात काही विघ्न येऊ नयेत म्हणजे मिळवलं. हो, मामीला तर सहनच होणार नाही हे. मग आम्ही काय दोघं बी? मामा तर खचूनच जाईल माहितीये. मी का फोन केला असं झालंय बघा आता मला. असू दे, आता काय झालं ते झालं. भाऊ काय करायचं ते. का रे, काय झालं? भैया तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय? हिचं सिझरिंग झालं होतं त्यावेळेला. तिला 5 दिवस काय उठायचं नव्हतं, आणि तिला दूध ते पाजायला पण आयुष्यात खूप वाईट दिवस होते की तिला असं फिरवत होते माझे रिलेटिव्ह. मुलगी रडायला लागली की सांगायला कोणाला तरी सांगायचं की जरा दूध पाजता गाईला. कुठलीही बाईनी मला त्यावेळेला कधी असं कोण बोलली नाही की नाही म्हणजे मला झोपायचं आहे किंवा माझ्या मुलाला दूध पाजायचं आहे. कोणी नाही बोललं नाही. शनाईबाई येऊन गेल्या. काय काय चौकशी करत होती ती? हेच आपलं मॅडम कुठे गेल्या, सर कुठे गेले. शन्या कशाला आलीस इथे? हा, कोणाबरोबर आलीये? अलोन आलीये, एकटी आलीये मी. अगं हो, पण का आलीयेस? अरे यार, त्या गॅरीमुळे मी का आली इथे? काही कळत नाहीये मला. गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन? आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय केड्याच्या घरी. यार, गॅरी तर तिकडे. मला कळतंय का? बघा, मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखर गावला गेली, आणि जर हे खरं असेल ना तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. नाही, अपेक्षा ठेवून या घरात इले होते, पण मी कधीच त्याच्यावर प्रेम नाही केले. सारखं चिडले, रागवलंय त्याच्यावर. पण आता गेल्यावर कळता मला सरिता. हो, गावलं वाटतं मुडदो. अहो, तिकडे बेकाराच्या चौथाऱ्यावर दान धर्म करताना चेंगराचेंगरी झाली, माणसं मेली, आणि तुमचं काय हो? माणसं मेली नाहीत हिरोजीराव, माणसं मारलीत. त्यात कलुषाचा डाव असणार. काय सांगताय काय? पण तो ही चेंगराचेंगरी नसून नरबळी आहे. नरबळी? होय. बोला महाराज, क्षमा असावी, परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. काय झालंय अनाजीपंत? आता खरं बोलायचं नव्हतं, पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. ईशा, अगं काय झालं बाळा? दार उघड ना, आम्ही केव्हाचे बाहेर आहोत. आम्ही विश्वास ठेवला सर, पण तुम्ही विश्वासघात केलात. उद्या गावच्या देवीची पूजा ठाव आहे ना. कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय. ते कौल लावा तुम्ही बी जरा. कसला कौल? आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला. तुम्ही आई होणार आहात. अगं, गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच हाय यो. पण उद्यापासनं या घरातली गणितं आम्ही बदलवणार
हे नक्की. माझे गुडघे खूप दुखत होते. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन करावे लागतील. पण मी वर्षभर गोळ्या घेतल्यानंतर ते सोडून दिलं आणि माझ्या आहारातनं बदल करून मी आज गुडघेदुखीचं ऑपरेशन टाळलं आणि 1.5 वर्ष झालं गोळ्या औषध सुद्धा घेत नाही.